5 एप्रिलला आहे संकष्टी चतुर्थी, चैत्र महिन्यातली संकष्टी चतुर्थी. अर्थात हे जे नवीन वर्ष गुढीपाडव्यापासून सुरू झालेलं आहे, या नवीन वर्षातली पहिली संकष्टी चतुर्थी. या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय होणारे रात्री 9:42 म्हणजे जे संकष्टी चतुर्थीचा उपवास करतात ते रात्री चंद्रदर्शनाने चंद्रोदयानंतर उपवास सोडू शकतात. संकष्टी चतुर्थीचं व्रत मोठं प्रभावी आहे बरं का. या व्रतात केल्या जाणाऱ्या उपवासाची, या व्रतात केल्या जाणाऱ्या पूजेची आणि उद्यापनाची संपूर्ण माहिती या व्हिडिओत देण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. मित्रांनो, प्रत्येक कुटुंबात एकतरी व्यक्ती असते जी संकष्टी चतुर्थी करते. तुमच्याही कुटुंबात कोणी ना कुणीतरी असेलच, बरोबर. पण या संकष्टी चतुर्थीबद्दल बऱ्याच जणांमध्ये गैरसमज असतात आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत आपण काही प्रश्नांची उत्तरं बघणार आहोत. प्रश्न कोणते आहेत ते आधी बघूया. संकष्टी चतुर्थी म्हणजे काय? संकष्टी चतुर्थीचा उपवास केल्याने आपल्या आयुष्यातल्या कोणत्या समस्या दूर होतात? कोणत्या समस्या असतील तर संकष्टी चतुर्थीचं व्रत करायलाच हवं. सगळ्यात महत्त्वाचं, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश उपासना कशी करावी? संकष्टी चतुर्थीचा उपवास कसा सोडावा? संकष्टी चतुर्थी व्रताचं जर उद्यापन करायचं असेल तर काय करावं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. तुमचा वेळ वाया न घालता पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया. संकष्टी चतुर्थी म्हणजे काय? तर चतुर्थी ही एक तिथी आहे. प्रत्येक महिन्याला 15 दिवसांचा शुक्ल पक्ष असतो आणि 15 दिवसांचा कृष्ण पक्ष असतो. अशी हिंदू कॅलेंडरप्रमाणे महिन्याची 2 भागात विभागणी आहे. दर महिन्याला कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं. चतुर्थी ही कृष्ण पक्षातही येते, शुक्ल पक्षातही येते. पण शुक्ल पक्षात जी चतुर्थी येते तिला विनायकी चतुर्थी असं म्हणतात. पण संकष्टी चतुर्थी असते ती कृष्ण पक्षामध्ये येते. संकष्टी चतुर्थीचा उपवास केला जातो. संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाची पूजा आणि आरती केली जाते. संकष्टी चतुर्थीचं हे व्रत का महत्वाचं आहे? हा महत्वाचा दुसरा प्रश्न. तर याचं उत्तर असं आहे की संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात. गणपती बाप्पाची कृपा होते. जर तुमच्या आयुष्यात काही शारीरिक, मानसिक, आर्थिक समस्या असतील तर तुम्ही मनोभावे संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची उपासना केली तर गणपती बाप्पा विघ्नहर्ता तुमचं प्रत्येक संकटात रक्षण करतो. एका पौराणिक कथेनुसार माता यशोदेने सुद्धा श्रीकृष्णाच्या खोड्या कमी व्हाव्या म्हणून हे संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं होतं अशी कथा सांगितली जाते. म्हणजेच काय, तर पौराणिक दृष्ट्या सुद्धा या व्रताला महत्व आहे. संकष्टी चतुर्थीचं व्रत किंवा उपवास का करायचा? संकष्टी चतुर्थीचं व्रत हे संकट असेल, गंडांतर असेल किंवा काही विघ्न असेल तुमच्या कामामध्ये, आयुष्यामध्ये, तर ती सगळी टळावीत यासाठी करायला सांगितलं जातं. हे व्रत सौख्यकारक आहे. इतकंच नाही तर कुंडलीतील दूषित मंगळ किंवा मंगळ दोषासाठी सुद्धा हे व्रत प्रामुख्याने करायला सांगितलं जातं. विविध प्रकारच्या बाधा हे व्रत संपुष्टात आणतं. सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण करतं. गणपती बाप्पाचे वरदान प्राप्त करून देणारे हे व्रत आहे असं म्हटलं जातं. संकष्टी चतुर्थीचा उपवास कसा करायचा? तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करायचा आणि रात्री चंद्रदर्शनानंतर तो उपवास सोडायचा. या दिवशी सकाळी तुम्ही फराळ करू शकता, फलाहार करू शकता. रात्री मात्र जेव्हा तुम्ही भोजन कराल ते कांदा लसूण विरहित असावं, सात्विक असावं. आणि भोजन करण्याआधी चंद्रोदयाची काय वेळ सांगितलेली आहे कॅलेंडरमध्ये हे एकदा तपासून बघावं. त्याप्रमाणे चंद्राचं दर्शन घ्यावं, मग गणपती बाप्पाची पूजा आणि आरती करावी आणि मग उपवास सोडावा. या दिवशी गणपती बाप्पाला त्याच्या आवडीचे मोदक किंवा जसा तुम्हाला जमेल त्या प्रकारे गोडाचा नैवेद्य नक्की दाखवावा. अगदी काहीच नाही जमलं तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा शिरा बनवून गणपती बाप्पाला त्याचाही नैवेद्य दाखवू शकता. अगदी साधं सोपं हे व्रत आहे पण अत्यंत प्रभावशाली असल्याचं सांगितलं जातं. आता आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न की संकष्टी चतुर्थीचं जे हे व्रत आहे ते किती दिवस करावं? शक्यतो ज्यांनी संकष्टी चतुर्थीचं व्रत धरलेलं असतं ते कायमसाठी धरलेलं असतं. संकष्टी चतुर्थी जी प्रत्येक महिन्यात येते त्या प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला ते व्रत करतात. पण तुम्हाला कायम नाही करायचंय. तुमचं काहीतरी उद्दिष्ट आहे, काहीतरी इच्छा आहे आणि ती पूर्ण व्हावी यासाठी तुम्हाला ते करायचंय. तर तुम्ही संकल्प सोडू शकता की तुम्ही 7 चतुर्थ्या कराल, 5 चतुर्थ्या कराल, 11 कराल किंवा 21 कराल. अशा संख्येत संकल्प करून तुम्ही हे संकष्टी चतुर्थीचं व्रत करू शकता. आणि तेवढ्या संकष्टी चतुर्थी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तुमच्या व्रताचं उद्यापन करू शकता. संकष्टी चतुर्थीचं व्रत थांबवताना उद्यापन आवश्यक आहे. उद्यापनाशिवाय व्रताची सांगता करू नये. खास करून तुम्ही विशिष्ट संख्येत उपवास करण्याचं कबूल केलं असेल, तसा संकल्प सोडला असेल तर उद्यापन करणं आवश्यक आहे.
उद्यापनात काय करायचं तर उद्यापनात गणपती बाप्पाची पूजा करायची, ब्राह्मणाला शिधादान करायचा, त्याचबरोबर यथाशक्ती दक्षिणा देऊन गणपतीच्या मंदिरात जाऊन नारळ ठेवून व्रताची सांगता करावी. आता संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काय उपासना करावी किंवा कोणत्या गोष्टी आहेत ज्या अजिबात करू नये. तुम्ही असं पाहिलं असेल की तुम्ही खूप व्रत करता, उपवास करता, खूप प्रकारचे संकल्प घेता, पण तुम्हाला काहीही अनुभव येत नाही. असं जर असेल तर तुम्ही व्रत करायला चुकताय हे लक्षात घ्या. कारण कुठलंही व्रत करताना काही नियम असतात, ते नियम काटेकोरपणे पाळले जावेत. आता संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सुद्धा जर तुम्ही कुठल्या इच्छेने संकष्टी चतुर्थीचं व्रत करताय किंवा गणपती बाप्पाच्या भक्तीपोटी करताय, तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कमीत कमी खोटं बोलू नये. त्याचबरोबर तुम्ही उपवास जरी करत नसाल तरी मांस आणि मदिरा यांचं सेवन चुकूनही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करू नये. कुणाला आपल्यामुळे त्रास होईल असं वर्तन करू नये. अपशब्दांचा वापर, शिव्याशाप या गोष्टी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्या तोंडातून बाहेर आल्या नाही पाहिजे. संपूर्ण दिवस सात्विक विचारांमध्ये गणपती बाप्पाच्या स्मरणामध्ये घालवावा. खरं तर या गोष्टी आपण कायम पाळायला हव्यात, पण कायम शक्य नसतं. तरी सुद्धा आपण कमीत कमी ज्या दिवशी संकष्टी चतुर्थीचं व्रत आहे त्या दिवशी तुम्ही हे करूच शकता. व्रताच्या दिवशी कमी बोलावं म्हणजे अपशब्द तोंडातून जातच नाहीत. राग आला तर गणपती बाप्पाचं नाव आपल्या मनातली मनात घ्यावं, म्हणजे तुमच्या हातून कुठलेही चुकीचं कृत्य या दिवशी घडणार नाही. आता उपासना गणपती बाप्पाची मग काय करायची तर तुम्ही 11 वेळा किंवा 21 वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण या दिवशी करू शकता. नाही 11 वेळा जमते, नाही 21 वेळा जमते, अगदी 5 वेळा केलं तरी चालेल. त्याचबरोबर गणपती बाप्पाचे काही मंत्र आहेत, त्यापैकी कुठल्याही एका मंत्राचा जप करणं तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही तो सुद्धा करू शकता. अगदी 108 वेळा पूर्ण एक माळ करायला नाही जमली तर 21 वेळा करा. कुठले मंत्र आहेत गणपती बाप्पाचे? ओम गण गणपतये नमः, ओम विघ्नहर्ताय नमः, ओम श्री मयुरेश्वराय नमः. या 3 मंत्रांपैकी कुठलाही एक मंत्र निवडून तुम्ही 21 वेळा किंवा 51 वेळा किंवा 108 वेळा त्या मंत्राचं पठण आपल्या घरात बसून करू शकता. तुम्हाला शक्य असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन अवश्य घ्या. पण जर नाही जमलं तरी काही हरकत नाही. शक्य असेल करणं तर मात्र अवश्य करावं. नाहीतर तुम्ही घरी बसून सुद्धा उपासना करू शकता. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा करताना गणपती बाप्पाला हळदी कुंकू, शेंदूर वाहावा, दुर्वा, जास्वंदीचं लाल फूल वाहावं, शमीची पानं वाहावीत. नाही शमीची पानं मिळाली तरी नुसत्या दुर्वा आणि जास्वंदाचं फूल वाहिलं तरी सुद्धा चालतं. तुपाचा दिवा लावावा. धूपदीप नैवेद्य दाखवून गणपती बाप्पाची पूजा करावी. नैवेद्याला मगाशी म्हटलं तसं खिरापत, मोदक किंवा गोडाचा शिरा असा कुठल्याही प्रकारचा गोड पदार्थ तुम्ही घेऊ शकता आणि गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करू शकता. सगळ्यात शेवटी गणपती बाप्पाची आरती करावी आणि तुमच्या मनातली इच्छा गणपती बाप्पाला सांगावी. गणपती बाप्पाच्या कृपेने सर्व इच्छांची पूर्ती नक्कीच होते. मग मंडळी, तुम्ही सुद्धा संकष्टीचं व्रत करत असाल, करत नसाल तरी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा, म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.